नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ शूटिंग करण्याचा हा योग जुळून आलाय. नेहमी आपण बोलतो की एक सजग आणि जागरूक नागरिक म्हणून तुम्ही समाजाचं काही देणं लागतं, राष्ट्रपती तुमचं काही देणं लागतं. तर त्याची समस्या घेऊन मी आज हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ थोडासा शूट करण्यासाठी क्रिटिकल आहे, पण हा आता तुम्हाला वाटत असेल मी गाडीत बसलोय, पण मला एकंदरीत वाटतंय की मी एका बोटीमध्ये बसलो आहे. आणि हा रस्ता आहे समृद्ध भारताचा, ज्याचे खूप असा गाजावाजा केला जातो नेहमी. पण या रस्त्याची दुरावस्था मी म्हणेल की वसई पासून तर अगदी भिवंडी बायपास पर्यंत हा भारतातला सगळ्यात वाईट रोड असेल. म्हणजे साधारण 20 किलोमीटरचा हा रस्ता आहे. 20 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये क्वचितच अशी जागा येते की जिथे तुम्ही गाडी 20च्या पुढे, म्हणजे 20 प्रति किलोमीटरच्या पुढे चालू शकता. अतिशय भयानक असा रस्ता आहे, एस्पेशली कार आणि रिक्षा. बहुतेक तिथे नागरी वाहतूक पण होते, थोडी रिक्षा पण चालतात. पण हा अतिशय वाईट रस्ता आहे. आणि मी सजेस्ट करेल या रस्त्याची, जर कोणाला चाचपणी करायची असेल तर त्यांनी लवकरच यावं या रस्त्यावर. थोडीशी गाडीची मजा घ्यावी. तुमच्या शरीरात किती हाडं आहे याची जाणीव तुम्हाला दुसऱ्या दिवशी नक्कीच होईल. तर यासाठी आपण प्रत्येक रस्त्यावरती एक बोर्ड बसतो, यांच्या सौजन्याने त्यांच्या सौजन्याने. पण आता हे कुणाचं सौजन्य आहे, हा कुणाचा मतदारसंघ आहे, कोण आमदार आहे, कोण लोकप्रतिनिधी आहे इकडे, याची जागरूक नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे. लवकरच हा व्हिडिओ मी सोशल मीडियावरही पोस्ट करेन आणि त्याची मला कुठलीही भीती नाही. कारण रोडसाठी मी गाडी खरेदी करताना GST दिला, रोड टॅक्स दिला, इतरही रोजचे टॅक्स आपण देतोच आहे. पण आपले एवढी सगळी टॅक्सची देवाण करून जर आपली अशी पिळवणूक होत असेल तर काहीच अर्थ नाही या गोष्टीचा. अतिशय वाईट हा रस्ता असेल आणि आहे. आणि मागच्या 4-5 वर्षापासून हा आहे तसाच आहे, किंबहुना आता तर फारच वाईट झाला आहे. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि लोकांना नक्की जागरूक करेल. थांबतो इकडेच.